मैत्री बौद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट नेरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीनिमित्त शहरात शांतता नांदावी याकरिता यवतमाळ अमरावती राज्य महामार्गावरून नेर शहरातील मुख्य भागांतून विश्वशांतीसाठी ही रॅली काढण्यात आली। यावेळी भंते अश्वघोष, भंते बुद्धपाल, आचार्य भंते मेधनकर आणि 3 दिवस श्रमानेर दीक्षा घेतलेले लहान भंते बालक, समता सैनिक दल आणि नेर शहरातील अनुयायांनी प्रकाशमय मेणबत्ती घेऊन रॅलीमध्ये सहभाग घेतला। रॅलीमधील सर्वांनीच पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते। रॅली संपल्यानंतर बुद्धवंदना झाली। यावेळी आयोजन समितीतर्फे भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते। भीम तरुण उत्साही मंडळ, सिद्धार्थ युवक मंडळ, बोधिसत्व महिला मंडळ, आम्रपाली महिला मंडळ, पंचशील युवक मंडळ, तथागत युवक मंडळ, रमाई महिला मंडळ, तरुण उत्साही तथागत मंडळ, कोहळा पुनर्वसन इत्यादी मंडळांनी या मिरवणुकीत सहभागी झाले होते। तथागत भगवान बुद्ध यांच्या बुद्धाब्द 2563 या जन्मोत्सवाच्या वेळी ज्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला, भगवान बुद्धांना संबोधी प्राप्त झाली आणि भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, या दिवसाचं औचित्य साधून आज नेर येथे मैत्री बौद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीनं तसेच नेर येथील सर्व बौद्ध विहार, महिला मंडळ, तरुण उत्साही मंडळ या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी महारॅलीचं आयोजन केलं होतं। त्यासोबतच या ठिकाणी आम्ही जवळपास 38 छोट्या छोट्या बालकांना धम्म प्रवज्जा देऊन त्यांना श्रामणेर संघात सामील करून घेऊन 3 दिवसाचं श्रामणेर शिबिरसुद्धा या ठिकाणी आयोजित केलं। तसेच या रॅलीमध्ये भगवान बुद्धांच्या या चळवळीतील 3 जे महत्त्वाचे पक्ष आहेत, ज्यामध्ये अखिल भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल या सर्वांचा सहभागाच्या धरून आम्ही ही महारॅली या निमित्ते सर्वांच्या सोबत साजरी केलेली आहे। मी सर्वांना या निमित्तानं बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। नमो बुद्धाय, जय भीम। आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंतीच्या निमित्तानं नेर शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये भारतीय बौद्ध महासभा, मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका यामध्ये सहभागी झाल्या होत्या। या रॅलीचं वैशिष्ट्य असं होतं की अतिशय शांततापूर्वक समतेच्या मार्गानं ही रॅली नेरमधल्या संपूर्ण महामार्गावर निघाली आणि सर्व बहुजन समाजातले लोक एक समताधिष्ठित धम्म या निमित्तानं या रॅलीकडे सर्व दृष्टीनं पाहत आहेत। ही रॅली अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची होती की यात कुठलंही नाचगाणं नव्हतं, तर फक्त तथागत भगवान बुद्धाच्या जीवनासंबंधीचं जे काही रेकॉर्डिंग होतं तेच वाजवण्यात आलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही 38 श्रामणेरांना या ठिकाणी दीक्षा दिलेली आहे आणि अशी भव्य रॅली समता सैनिक दलासह आपण नेरमध्ये साजरी केली। सर्व बौद्ध बांधवांना तसेच भारतीयांना, जगातल्या सगळ्या बौद्धांना मी आजच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।